नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर के सागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहेत. राज्यसभा पूर्वपरीक्षा 2024 1 डिसेंबरला झालेली आहे. त्याच्या आन्सर की सुद्धा आयोगाने प्रसिद्ध केलेले आहेत. एक साधारणतः आन्सर्स कीवरून तटस्थपणे जर का आपण ॲनालिसिस केलं तर 80 ते 90% विद्यार्थ्यांना समजून येईल की आपण राज्यसभा मुख्य परीक्षा देऊ शकतो की नाही देऊ शकत. ज्या विद्यार्थ्यांना समजते की होय मी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 देऊ शकतो, अशांनी 2024चा अभ्यास करावा लगेच. परंतु ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 क्वालिफाय होत नाही आहे, मुख्य देत नाही, अशांसाठी हा व्हिडिओ आहे. एक दुसरी गोष्ट, तुमचा पहिला अटेम्प्ट असो, तिसरा असो, किंवा तुम्ही 27 किंवा 30 वर्षाचे असो, किंवा तुमचा शेवटचा अटेम्प्ट असो, उपजिल्हाधिकारी DYSP गट चा अधिकारी बनणं, क्लास 1 ऑफिसर बनणं ज्यांचं ध्येय आहे आणि जे 2025 राज्यसेवेचा जो बदल होतोय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये, त्या बदलाला ॲक्सेप्ट करून आपलं स्वप्न पूर्ण करायला प्रयत्न करणार आहेत, अशांसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर आपण ज्यांनी नुसता फोकस ज्यांच्या राज्यसेवा हाच आहे, त्यांचा टाईम टेबल कसा असायला हवं, ज्यांचं राज्यसेवेबरोबर कंबाईन हा फोकस आहे त्यांचं टाईम टेबल कसं असायला हवं, आणि ज्यांचं राज्यसेवेबरोबर सगळ्याच परीक्षा द्यायचं फोकस असेल, सरळ सेवा गट क गट ब यांचं टाईम टेबल कसं असायला हवं, याच्याबाबत हे लेक्चर आहे. कसं आहे मित्रांनो की प्रत्येकाची आर्थिक, सामाजिक, मानसिक परिस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे मी फक्त राज्यसेवाच करेल हे माझं जरी ध्येय असलं तरी अनेक विद्यार्थ्यांचं हातात जी पहिली पोस्ट येते ती पोस्ट घेऊन मला पुढं जायचं आहे हेही ध्येय असू शकतं. अनेक जणांना एखादी पोस्ट घेऊन आपलं पुढचं ध्येय गाठायचं असतं. काहींना खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, होईल तर मी क्लास 1 नाही तर मी दुसरी कोणतीच पोस्ट घेणार नाही, असा विचार असतो. सो ह्या सगळ्यांचा विचारसरणींना कव्हर करून हे लेक्चर बनवायचा मी प्रयत्न केलेला आहे. तर बेसिकली आपण एकदा पाहून घेऊया की 2024 किंवा 25च्या ज्या आता परीक्षा आहेत त्या कशा पद्धतीने होत आहेत. मी लेक्चर बनवलेलं होतं, परंतु डेट रिवाईज झाल्यामुळे मी पुन्हा आता त्या डेट्स रिवाईज केलेल्या जे आहेत त्या पद्धतीने बोलतोय. PSI प्री 2 फेब्रुवारी 2025ला होणारे कंबाईन गट ब ची परीक्षा. मुख्य परीक्षेच्या डेट मे बी चेंज होऊ शकतात, म्हणून मी इथं लिहिलेलं नाही आहे. गट क ची जी परीक्षा आहे ती 4 मे 2025ला होणार आहे. त्याची मुख्य परीक्षेची सुद्धा मी डेट या ठिकाणी आत्ता लिहिलेली नाही आहे. जुन्या डेट्स आता बदलू शकतात. त्याचबरोबर UPSC 2025 जी आहे ती 25 मे 2025ला होईल. MPSC प्री जी आहे ती 1 डिसेंबर 2024ला झालेली आहे आणि त्याची जी मुख्य आहे ती 26 ते 28 एप्रिल 2025ला होणार आहे. आणि ज्या परीक्षेला आपण फोकस करून टाईम टेबल बनवत आहोत तो म्हणजे 2025ची राज्यसेवा पूर्व परीक्षा, जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने होणार आहे. त्याची एक टेंटेटिव्ह डेट आहे 28 सप्टेंबर 2025. ओके. तर मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट ही आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली, आता मुख्यचा अभ्यास करू का 2025चा. तर मला असं वाटतं की तुम्ही जर का मुख्यला क्वालिफाय होत असाल 2024चा तर तुम्ही 2024चा मुख्यचा अभ्यास करावा, आणि जर का क्वालिफाय होत नसेल त्यांनी हा व्हिडिओ बघावा. ठीक आहे. त्याचबरोबर जे कंबाईन करतात आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी बोललेलो. मित्रांनो, कोविड आणि कोविडच्या नंतरच्या 1-2 वर्षात थोडंसं टाईम टेबल शॅटर्ड झालेलं आहे. परीक्षा वेळेत होत नाही आहेत, किंवा साधारणतः UPSCचं जे एका वर्षाचं टाईम टेबल असतं की मेला परीक्षा होईल, पुढं याच्यात रिझल्ट लागेल, एक 13-14 महिन्याच्या आत रिझल्ट लागतो, या पद्धतीने आधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं पण टाईम टेबल होतं. ते स्लाइटली आत्ता काही कारणास्तव शॅटर्ड होत असेल. आणि UPSC म्हणा किंवा कसंही म्हणा की तुम्ही 10वी द्या किंवा 12वी द्या, आपण एक पॅटर्नने अभ्यास करत असतो. त्या पद्धतीचाच एक पॅटर्न आपल्याला राबवायचा आहे. फक्त राज्यसेवा जी आधी होणार होती एप्रिल मेमध्ये ती हळूहळू पोस्टपोन होऊन 1 डिसेंबरला झालेली आहे. त्यामुळे एक साधारणतः 28 सप्टेंबर दिल्यामुळे आपल्याला एक टाईम टेबल बनवावं लागेल. त्या टाईम टेबलप्रमाणे आपल्याला पहिला पार्ट मुख्य परीक्षेचा आपल्याला साधारणतः अभ्यास करावा लागेल, राज्यसेवा मुख्यचा. कारण की त्याचं कारण हे की तो विषय डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे
त्याचा आपल्याला अभ्यास त्याला रुबरू होणं खूप गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने आता आपण पुढं जाऊया. साधारणतः मी इकडे तुम्हाला एक जो टाईम सांगितलेला आहे 28 सप्टेंबर, त्या दृष्टीने जर का पाहिलं तर आज हे लेक्चर कदाचित आज 26-27 पर्यंत हे प्रीमियर होऊन जाईल लेक्चर. तुम्ही जर का हे लेक्चर 27-28 30 डिसेंबरला पाहताय तर तुम्ही ह्या टाइम टेबलची सुरुवात 1 जानेवारीपासून पण करू शकता. तिथून गेला तर 8 महिने 25 दिवस मिळतील. पण जर का तुम्ही थोडा वेळ घेऊन घेतला तर 6 जानेवारीपासून मी हे टाइम टेबल बनवलेलं आहे. म्हणजे चुकून कोणी व्हिडिओ हा थोडा उशिरा पाहिला तर अरे हेल्पलेस व्हायला नको किंवा मला ती डेट गेली म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं टाइम टेबल टाइम टेबलमध्ये जायला रिस्ट्रिक्ट व्हायला नको म्हणून मी हे बनवलेलं आहे. तर 6 जानेवारी ते 26 सप्टेंबर 2025 हा या टाइम टेबलचा कालखंड असेल. त्याच्यात 8 महिने आणि 20 दिवस या पद्धतीने हे टाइम ड्युरेशन असेल. तर एक आपण जस्ट पाहून घेऊया की तुम्ही जर का फर्स्ट अटेम्प्ट देत आहे, तुम्ही ग्रॅज्युएट स्टुडंट आहात किंवा फायनल इयर ग्रॅज्युएट आहात, तुम्ही जर का 2022, 23, 24 असे 3च अटेम्प्ट दिलेले असेल, बिलो 3 अटेम्प्ट असेल किंवा कदाचित 21, 22, 23, 24 दिलेले असेल. आधी UPSC देत होता पण आता तुम्ही MPSC देताय किंवा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 2024 प्री दिलेली आहे आणि तुम्ही क्वालिफाय नाही आहे, हे कन्फर्म आहे आणि हे तुमच्या मनाला सुद्धा समजतंय आणि तुम्ही ते ॲक्सेप्ट केले. कन्फर्म आणि ॲक्सेप्ट ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही केलेल्या असेल तर हे टाइम टेबल तुमच्यासाठी मित्रांनो. तर 6 जानेवारी 2025 ते 31 मे 2025 असं मी टाइम टेबल चा विचार करतोय. जर का तुम्ही आधी पाहिलं तर तुम्ही याला 1 जानेवारी म्हणजे जानेवारीपासून जर का पाहिलं तर 5 महिने होता. ते 6 जानेवारीपासून केलं तर 4 महिने 25 दिवस हा साधारणतः 5 महिने ते 4 महिने 20 दिवसाचा जो कालखंड आहे त्याच्यात आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास करणार आहोत 2025च्या. आणि 1 जून 2025 तर टेंटेटिव्ह डेट 28 सप्टेंबर आहे. त्या पद्धतीने आपण 26 सप्टेंबरपर्यंत 3 महिने 26 दिवस आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा अभ्यास करणार आहोत. आपण या गटात येत असाल तर आपल्याला मेन्सचा अभ्यासाला 4 महिने 25 दिवस ते साधारणतः 5 महिने आहेत. ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला थोडंसं 4 महिने आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेवर फोकस का करत आहोत, कारण की तुम्ही आत्तापर्यंत कधी राज्यसेवा पूर्व परीक्षा क्लिअर झालेला नाही आहेत किंवा तुमचे अटेम्प्ट्स जे आहेत पहिल्या 3 अटेम्प्टमध्ये आहात तुम्ही, ठीक आहे, किंवा तुमचा पहिला अटेम्प्ट आहे. त्यामुळं तुम्हाला जर का सुरुवात इतरांच्या तोडीची करायची असेल तर आपल्याला पूर्वलाही तेवढाच फोकस करावा लागेल. दुसरं, जे सिनियर स्टुडंट आहे आणि ज्यांना DC DYSPच बनायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा याआधी 2पेक्षा जास्त प्री क्वालिफाय झालेले जे विद्यार्थी आहेत, ज्यांनी 2 ते 3 वेळा राज्यसेवा मुख्य परीक्षा दिलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हे पुढचं एक टाइम टेबल आहे. 1 जानेवारी म्हटलो तर 6 महिने, 1 जानेवारी ते 30 जूनपर्यंत 6 महिने होता ते, किंवा 6 जानेवारीपासून सुरू केलं तर 5 महिने 25 दिवस म्हणजे आपण मेन्सचा अभ्यास करणार आहे 2025. म्हणजे ज्यांनी याच्या आधी प्री क्वालिफाय केलेली होती 2 ते 3 वेळेला, जे सिनियर विद्यार्थी आहेत ज्यांना कॉन्फिडन्स आहे की मी प्री क्वालिफाय होईल, अशा विद्यार्थ्यांना मी मुद्दामून मुख्यला जास्त वेळ दिलेला आहे 1 महिना. कारण की तुम्ही पूर्वची थोडीशी रिस्क घेऊ शकता, तुमचा तो अभ्यास झालेला आहे आणि मुख्य परीक्षाचा अभ्यासक्रम पूर्णतः बदलत आहे. म्हणजे एक तर डिस्क्रिप्टिव्ह होत आहे, एथिक्स हा नवीन विषय येत आहे, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट या पद्धतीचे विषय येत आहेत, आन्सर रायटिंगची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, त्याचबरोबर ऑप्शनल सब्जेक्ट्स येतात ते. सो तुम्हाला पूर्वचा कॉन्फिडन्स आहे आणि तुम्ही पूर्व पास होऊ शकता असं समजून मी तुम्हाला इतरांपेक्षा 1 महिना एक्स्ट्रा तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यासाला देत आहे. आणि पूर्व परीक्षेचा अभ्यास आपण साधारणतः 3 महिने 1 जुलै ते 26 सप्टेंबर 2025 अशा पद्धतीने 2 महिने 26 दिवस किंवा 3 महिने या पद्धतीने आपण पूर्वचा अभ्यास करू शकतो. यामध्ये पुन्हा विचार करता येऊ शकतो डेट्स वाईज परीक्षेचे, ठीक आहे.
परत एकदा एक सांगावं असं वाटतं की जर का तुम्ही UPSC देत आहात आणि त्याचबरोबर तुम्हाला आता वाटतं की मी MPSC द्यावे, तर 25 मे 2025ची जे UPSC प्री आहे ती दिल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करत असतात साधारणतः, की फॉर एक्झाम्पल मी जर का UPSCचा विद्यार्थी असेल तर जशी ॲड येते, डिक्लेअर होते, तिथून आपण पूर्वचा अभ्यास करतो. पूर्वपरीक्षा झाली की आपण दिवाळीपर्यंत किंवा पुढची ॲड येऊपर्यंत मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असतो. हे एक रुटीन आहे, कारण की पूर्व झाली की मुख्यचा अभ्यास. ज्यांना पूर्व थोडी डिफिकल्ट जाते ते दिवाळीनंतर पूर्वचा अभ्यासाला थोडाफार सुरुवात करतात. ज्यांना कॉन्फिडन्स वाटतो ते मुख्यचाच अभ्यास 31 डिसेंबरच्या आसपासपर्यंत करत असतात किंवा थोडंसं आधीपर्यंत करत असतात, नोव्हेंबर एंडपर्यंत. अशा पद्धतीचं जे पॅटर्न आहे त्या पद्धतीनेच मला वाटतं तुम्ही अभ्यास करावा. 26 मे ते 26 जुलै UPSC मेन्स. पण तुम्हाला यावेळेला थोडंसं MPSCवर फोकस करायचं इच्छा आहे आणि तुम्ही करत असाल तर तुम्ही 27 जुलै ते 28 सप्टेंबर या 1 महिन्याभरात तुम्ही तुमचा याचा अभ्यास करू शकता, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा. आणि तुमचं जे रेग्युलर टाईम टेबल आहे तुम्ही त्याला फॉलो करा. ठीक आहे. आणि जे फायनल इयर स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी एक साधारणतः 6-7 महिन्याचा टायमिंग आहे. त्यामुळं क्लिअर कट त्यांनी जो आपला युनिव्हर्सिटीचा अभ्यास आहे, युनिव्हर्सिटी एक्झाम आहे, त्याच्या दृष्टीने कम्प्लिटली 3 महिने द्या. कारण की युनिव्हर्सिटीचा अभ्यास हा महत्त्वाचा असतो, तोच तुम्हाला स्पर्धा परीक्षेला उपयोगी येतो. त्यामुळे युनिव्हर्सिटीच्या अभ्यासाला 3 महिने द्या. टाईम बघा. जर का साधारणतः 1 जुलैच्या आधी तुम्ही अभ्यास करत असाल तर 1 जुलैपर्यंत तुम्ही मेन्सचा अभ्यास करा, नाही तर तुम्ही डायरेक्टली प्रीच्या अभ्यासाला लागू शकता. अशा पद्धतीने अभ्यास करा. ठीक आहे. मला अजून एक सांगावं असं वाटतंय तुम्हाला की UPSC 2025च्या वेळेला मी बोललेलो की पूर्व आणि मुख्यचा अभ्यास करतात. तर मित्रांनो, मी इथं खूप कमी दिवस तुम्हाला असं तुम्ही रेस्ट करा किंवा या पद्धतीत बोललेलो, कारण की चेंज इन अ वर्क इज अ रेस्ट, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळं पूर्वत झाली की मुख्यचा अभ्यास या पद्धतीने आपण या पद्धतीनेच इकडे कंटिन्युअस गेलेलो आहोत या डेट्सला. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा फोकस हा क्लास A प्लस कंबाईन ग्रुप B साठी सुद्धा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण टाईम टेबल पाहून घेऊया. तर जे विद्यार्थी 2 फेब्रुवारी 2025च्या गट ब च्या परीक्षेसाठी अभ्यास करत आहेत, पुन्हा त्यांच्यासाठी तेच की परीक्षा झाली की स्वतःच्या मनाला विचारा, आन्सर की बघा आणि एक तटस्थपणे ॲनालिसिस करून स्वतःला न फसवता, लोकांना फसवू शकतो आपण, आपल्या मनाला नाही फसवू शकत. स्वतःला न फसवता एक बघा की तुम्ही क्वालिफाय होत आहे की नाही होत. जर का तुम्ही प्री क्वालिफाय होत आहात तर तुम्ही मेन्सच्या अभ्यासाला लागा. जर का तुम्ही प्री क्वालिफाय होत नाही आणि राज्यसेवा तुमचं स्वप्न आहे तर तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायचा ते मी आता पुढे सांगतोय. ठीक आहे. तर 1-2 दिवस तुम्ही जरा रेस्ट, आन्सर की तुमचं एक सेल्फ ॲनालिसिस की मी गट ब पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेला जातोय की नाही जाते याच्यासाठी ठेवून 5 फेब्रुवारी ते 15 जून 2025 पर्यंत एक साधारणतः 4 महिने 10 दिवस आपल्याला मिळतात. ते अनेक विद्यार्थी ज्याच्यासाठी तुम्ही 5 फेब्रुवारी ते 15 जून 4 महिने 10 दिवस राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासाला मिळतात. अनेक विद्यार्थी कन्फ्युज्ड आहे. हा खरं पाहिलं तर हा व्हिडिओ जो आहे हा याच विद्यार्थ्यांसाठी की जे राज्यसेवेबरोबर कंबाईनला पण फोकस करतात ते, आणि ते कन्फ्यूज आहे की कंबाईन नंतर मी काय करू, कारण की माझं ध्येय तर DC/DYSP आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे की तुम्ही गट ब ची परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला समजते की मी पास होतोय की नाही होते, हे समजून जर का तुम्ही ठरवलं तर तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025च्या अभ्यासाला 4 महिने 10 दिवस मिळतात मित्रांनो. ठीक आहे. 16 जून 2025 ते 26 सप्टेंबर 2025 पर्यंत 3 महिने 10 दिवस तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025च्या अभ्यासाला मिळतात. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, मी पुन्हा बोलतो, चेंज इन अ वर्क इज अ रेस्ट. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू याचा अभ्यास करू शकता राज्यसेवा गट ब ची परीक्षा झाल्यानंतर. आणि ज्यांना जास्तीत जास्त MPSC न्यू पॅटर्नवर फोकस करायचं आहे त्यांच्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवला. आता पुढची गोष्ट, ज्यांची 4 मेला परीक्षा होती आहे गट क ची, अशांसाठी खरंच जेन्युइनली खूप कमी आहे.
पण जसं आपण मागच्या वेळेला पाहिलं की ते 1 जुलैपर्यंत गट क चे जे विद्यार्थी आहेत ते 4 मे पासून म्हणजे 5 मे ते 1 जुलैपर्यंत थोडंफार का होईना मुख्यचा अभ्यास करू शकतात. पण ते थोडंसं कुठंतरी तुम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागेल. कुठंतरी मग तुम्ही गट क करत असाल तर त्याच्यानंतर परत पूर्वचाच अभ्यास करायचा का मुख्यचा, ते थोडंसं पाहावं लागेल आपल्याला. तुमच्या पॅटर्नप्रमाणे 1 जुलै किंवा त्यावेळेला परीक्षेचा काय अंदाज आहे त्या पद्धतीने निर्णय घ्यावा लागेल. याबरोबर जे सगळेच येणाऱ्या सगळ्याच परीक्षा देतात, ते गट अ असेल, ब असेल, क असेल आणि सरळ सेवा, अशा विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की जास्तीत जास्त 2 सरळ सेवा एक्झामला तुम्ही फोकस करा कोणत्याही, आणि सरळ सेवेच्या 1 महिन्या आधीपर्यंत सरळ सेवाचा अभ्यास करा. मॅक्झिमम 2 सरळ सेवांना फोकस करून 1 महिना सरळ सेवेच्या पद्धतीने अभ्यास करा. म्हणजे टोटल हे जानेवारी ते सप्टेंबर एक साधारणतः 8 महिन्याचा जो पिरियड आहे त्याच्यात 2 महिने तुम्ही सरळ सेवाचा अभ्यास कराल आणि बाकीच्या ह्याच्यात तुम्हाला राज्यसेवा मुख्याच्या 2025 प्रमाणे अभ्यास करता येईल. ठीक आहे. यानंतर एक साधारणतः एक डेली टाईम टेबल काय असायला हवं नवीन विद्यार्थी जे राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा राज्यसेवा 2025ला फोकस करतात आहे त्यांच्यासाठी. माझे वडील नेहमी म्हणतात की दिवस हा सकाळी 6ला सुरू होतो आणि रात्री 12ला संपतो, आणि माणसाला कन्स्ट्रक्टिव्ह काम करायला किमान 18 तास मिळतात. तर मी त्या पद्धतीनेच टाईम टेबल केलं आहे. कदाचित कोण थोडंसं 1 तास लवकर उठत असेल, 1 तास उशिरा उठत असेल तर त्याप्रमाणे 1-1.5 तास तुम्ही थोडंसं वरखाली करू शकता. पण याच्यातून मला वाटतं की 6 ते 12 या टाईम टेबलमधून तुम्ही जास्तीत जास्त आउटपुट काढू शकता आणि तुम्हाला जास्तीत जास्त एफर्ट्स लावता येतात. ठीक आहे. तर आपण 6 ते 12 पाहूया. सकाळी 6ला तुम्ही एक साधारणतः उठला तर 1 तास आवरायला गेला, 1 तास नाश्ता आणि तुमचं ट्रॅव्हलिंग करून तुमच्या अभ्यासिकेत येणं, म्हणजे माझ्या अंदाजे 2 तास पुष्कळ झालेले आहेत. तुम्ही 8ला जरी अभ्यासाला बसला तर 8 ते 12 किंवा 8 ते 1 या पद्धतीने 4 ते 5 तास तुम्हाला एक स्ट्रेच मिळतोय कम्प्लिटली पूर्णतः अभ्यास करायला. त्यानंतर 1 ते 3मध्ये तुमचं लंच होईल, रेस्ट, न्यूजपेपर किंवा काही स्मॉल डिस्कशन या पद्धतीने. 3 ते 4मध्ये तुमचं सीसॅट होईल. 1 तासभर आपण अजून परीक्षेला वेळ आहे तर तरी आपण कंटिन्यू ज्यांना सीसॅटचा अभ्यास करावा असा वाटतोय की जे सीसॅटला क्वालिफाय व्हायला अवघड जाते अशांसाठी. त्यानंतर 4 ते 5 एक टी ब्रेक घेऊया किंवा थोडासा नाश्ता करू. त्यानंतर 5 ते 8 किंवा 5 ते 9 हा दुसरा स्ट्रेच मिळतो 3 ते 4 तासांचा. त्यानंतर 9 ते 10मध्ये डिनर, किंवा अनेक वेळेला तुम्ही 10लाही डिनर करू शकता आणि 10 ते 11 5 ते 10 अभ्यास करू शकता 9च्या ऐवजी, आणि किंवा 10 ते 11 तुम्ही डिस्कशन करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला एक 4 तास आणि पुढे एक 4 तास असे 2 स्ट्रेच मिळतात. त्याच पद्धतीने 1 ते 4 तुमचा लंच होऊन तुमच्याकडे एक 2.5-1 तासाचा स्ट्रेच मिळतो की त्याच्यात तुम्ही, मी जसं म्हटलो, न्यूजपेपर, स्मॉल डिस्कशन किंवा सीसॅट करू शकता. परंतु अनेक विद्यार्थी असेही आहेत की आता जर का आपण मुख्य परीक्षा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करायचा विचार करत असेल तर या सेशनमध्ये 1 ते 4मध्ये तुम्ही, मला वाटतं सीसॅट जर का सोडलं तर आन्सर रायटिंगचा अभ्यास करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही निबंधांचा एसेन्ससाठी काही वाचन करू शकता. एथिक्ससाठी तुम्ही अवांतर किंवा इतर काही वाचू शकता. तर आन्सर रायटिंग असेल, निबंध असेल, एथिक्स असेल, त्या पद्धतीने थोडंसं अवांतर किंवा पुस्तकांच्या संबंधित अग्रलेख या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. कधीतरी सीसॅट या पद्धतीने तुमचा एक डेली टाईम टेबल मुख्य परीक्षेच्या दृष्टीने बनवता येईल. याच्यात सर्वात क्रुशल टाईम तुमचा हा 1 ते 4 आहे. तुम्ही त्याला कशा पद्धतीने आन्सर रायटिंग, निबंध आणि एथिक्स ह्या विषयांसाठी वापरता. ठीक आहे. आता सर्वात मेन काय, आता मी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025चा अभ्यास करायचा किंवा मी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर फोकस करतोय, तर सर्वात मेन काय, तर मला वाटतं की सर्वात मेन आहे रीड द सिलॅबस. सिलॅबस वाचा. 1दा, 2दा, 3दा, 4दा, 5दा, 5-5 वेळा सिलॅबस वाचा. सर्वात महत्त्वाचे तुम्हाला सिलॅबस समजायला हवा की कोणते प्रश्न म्हणजे कोणते विषय आहेत, कोणते विभाग आहे, कोणते विभाग मला जमू शकतात, कोणते नाही. सिलॅबसमध्ये ऑप्शनल कोणते आहेत, तर मी कोणता ऑप्शनल निवडायला हवा,
हे तुम्हाला समजायला हवं. तर आपण आता सिलेबस रीड झाल्यानंतर ऑप्शनलवर येऊया. ऑप्शनल कसा निवडायचा, ठीक आहे. तर तुम्हाला जे सब्जेक्ट्स घेऊशी वाटतात आहे त्याबाबत चिंतन मनन करा, विचार करा की कसं होईल, कोणता विषय सोपा पडेल मला. एक थर्ड पर्सनशी डिस्कस करा. मी त्या विषयाचा शिक्षकाला प्रिफर नाही करणार, कारण की अनेक वेळेला शिक्षक 100% बरोबर असेल तुम्हाला विषय चूज करून देण्यात, पण तुमच्यातर्फे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तयार होतो. तो खरंच माझ्या फायद्याचं बोलतोय का त्याच्या फायद्याचं बोलतोय, तो सांगतोय ते बरोबर का चूक, असा तुम्हाला एक ह्युमन टेंडन्सी असा एक कॉन्फ्लिक्ट तयार होतो. त्यामुळे तुम्ही जे UPSC झालेले अधिकारी असतील किंवा 2012च्या आधी जे क्लास 1 अधिकारी झालेले, जे आता अप्पर अधीक्षक असतील, उपजिल्हाधिकारी किंवा त्याच्यावरच्या पोस्टवर असतील, अशांना तुम्ही भेटा, त्यांची वेळ घ्या, त्यांच्याशी डिस्कस करा. ते तुम्हाला या पद्धतीत सांगू शकतात. आणि साधारणतः बघा की तुम्ही ज्या ग्रॅज्युएशन फील्डमधून ग्रॅज्युएट झालेला आहात त्याच ग्रॅज्युएशन फील्डच्या एखाद्या अधिकारी व्यक्तीला विचारायचा प्रयत्न करा, ठीक आहे. सो तुम्हाला म्हटलो ते काही UPSC ॲस्पिरंट ऑफिसर यांच्याशी चर्चा करा, मार्गदर्शकांशी चर्चा करा. कोणी तुम्हाला नाही मिळालं तर मला सांगा, मी सांगतो किंवा मी कनेक्ट करून देतो काही अधिकारी, ठीक आहे. त्याचबरोबर दुकानात जा, पुस्तकं चाळा की त्याच्यावर संदर्भ आहेत का अवेलेबल, तुम्हाला वाटतात आहे का, ठीक आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्हाला यश तेव्हाच मिळेल जेव्हा तुमची कष्ट करायची तयारी असेल, तुमचं मनात जिद्द असेल अधिकारी बनायची, आणि तुम्हाला अभ्यास आणि वेळेचा ताळमेळ घालता येत असेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल प्लॅटफॉर्मवर तुम्ही टाईम किलिंग करत नसाल तरच तुम्हाला यश मिळवता येणार. हे पहिलं डोक्यात घ्या. सोशल मीडियाचा वापर याला मी टाईमपास नाही तर टाईम किलिंग म्हणतो. सो टाईम किलिंग तुम्ही केलं नाही तर तुमच्या आयुष्यात भरपूर गोष्टी लवकर होतील, हे मी सांगतो, ठीक आहे. तर आता पहिलं की आपण ऑप्शनल चूज कसा करायचा, ठीक आहे. तर मला वाटतं की त्याच्यासाठी काही आपण प्रेफरन्सेस ठेवूया. म्हणजे एक, आपलं ग्रॅज्युएशन कोणत्या विषयातून झाले, सब्जेक्टमधून झालेलं, म्हणजे त्याचा आधी अभ्यास केलेला असतो. त्याच्यावरून एक आपल्याला समजतं की बाबा मी जर का BA हिस्ट्री झालो आहे, पण मला हिस्ट्रीतून मी झालेलो आहे ग्रॅज्युएट, पण मला तो सब्जेक्ट आवडतो आहे का, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे का, हे आपल्याला एक समजतं. सो अभ्यास केलेला सब्जेक्ट आणि त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट असेल तर वेल अँड गुड. 2, आवड आहे का, अभ्यास केलेला असला तरी आवड आहे का, तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न. 3, तुम्ही जो ऑप्शनल पाहताय, तुम्ही जर का फॉर एक्झाम्पल स्टॅटिस्टिक किंवा केमिस्ट्री असा विषय पाहत असाल ऑप्शनलला, तर आणि तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर स्पर्धा परीक्षेत किंवा पुण्यात या पद्धतीचं मार्गदर्शन सध्या तरी स्लाइटली कमी उपलब्ध आहे. सो मार्गदर्शन तुम्हाला त्या विषयाला जर का हवं असेल तर तुम्हाला इझिली मार्गदर्शन अवेलेबल आहे का, ॲक्सेसेबल आहे का तुमच्या प्लेसला, हे पाहणं महत्त्वाचं. आणि सर्वात चौथी गोष्ट, मराठीमध्ये संदर्भ उपलब्धता आहे का. तर मराठीत संदर्भ उपलब्धता आहे का हे पाहणं गरजेचं आहे. आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे का तो, हे पहा. एक जनरली आता जे आपण मराठीमध्ये संदर्भ म्हणू किंवा मार्गदर्शन म्हणू आणि स्कोरिंग सब्जेक्ट म्हणू, तर या पद्धतीने मला वाटतं की एक हिस्ट्री हा सब्जेक्ट आहे, जॉग्रफी एक सब्जेक्ट आहे, पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट आहे, पबॅड हा एक सब्जेक्ट होतो, ठीक आहे. सोशोलॉजी एक सब्जेक्ट होतो, थोडाफार मराठी वाड्मय हा पण एक येतो आहे. तर हे सब्जेक्ट बऱ्यापैकी मला असं वाटतं की आपल्या के सागर प्रकाशनातर्फे यांचे संदर्भ उपलब्ध आहेत या सब्जेक्टचे. या सब्जेक्टचे पुण्यात मार्गदर्शनसुद्धा उपलब्ध आहेत. आणि आत्तापर्यंतचा जर का UPSC आणि MPSC 2012चा जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता त्याचा जरी अभ्यास केला तरी हे बऱ्यापैकी स्कोरिंग विषय आहेत. सो ह्या विषयांचा एक तुम्ही विचार करू शकता इफ यू आर कन्फ्यूज की मी कोणता विषय घ्यावा. तर यांचे संदर्भ डेफिनेटली के सागरतर्फे उपलब्ध आहेत, भरपूर ट्रान्सलेटेड पण उपलब्ध आहेत आणि चांगल्या लेखकांतर्फे उपलब्ध आहेत. पुण्यामध्ये या विषयांना चांगले शिक्षक मार्गदर्शक उपलब्ध आहेत की हे विषय तुम्हाला शिकवतील. हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशोलॉजी आणि मराठी वाड्मय, ठीक आहे.
याच्यात तुम्हाला स्वतःला ॲनालिसिस काय करायचं आहे मित्रांनो, तर तुम्ही जो ऑप्शनल निवडणार आहे तो ऑप्शनलमध्ये इंटरेस्ट राहील का? जर का तो विषय आपल्याला 3 ते 4 वर्ष वाचावा लागला तर असा विषय निवडा. असं नको व्हायला की मी आता 2 वर्ष मी पॉलिटिकल सायन्स केला, मला आता काय मूड होत नाही आहे, किंवा मी पब ॲड केला, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स वाचले, मला कंटाळा आला आता, मग 2 वर्षानंतर मी परत पॉलिटिकल सायन्सवर जातो आहे. किंवा दुसरे मित्र म्हणतात अरे हिस्ट्री चांगलं आहे, त्याची पुस्तकं उपलब्धता, संदर्भ उपलब्धता भरपूर आहे, भरपूर चांगले शिक्षक आहे, अरे मग माझं चुकलं, मग मी पब ॲड सोडून हिस्ट्रीवर येतो, परत 2-3 वर्षांनी हिस्ट्रीवरून दुसरीकडे जाईल. तर या पद्धतीने न जाता किमान तुम्ही 2 वर्ष पब ॲडचा अभ्यास केलेला आहे ना, म्हणजे तुम्ही कुठंतरी त्या विषयात एक्झिस्ट होताय, कदाचित अजून 1-2 वर्ष तुम्ही त्याच्यात इंटरेस्ट ठेवला, अभ्यास ठेवला, त्याच्यातल्या चुका रेक्टिफाय केल्या, तर तुम्ही अधिकारी बनू शकता, तुम्ही मुख्य पास होऊ शकता, ऑप्शनल तो तुम्ही क्रॅक करू शकता. हे समजून घ्या. त्यामुळे 3 ते 4 वर्ष वाचावा लागला तर त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट राहायला हवा. दुसरं, तुम्हाला तो विषय अंडरस्टँड व्हायला हवा, तो विषय समजायला हवा. असं नको व्हायला की मेंढीच्या कळपासारखे सगळे घेतात ते म्हणून मी तो विषय घेऊन बसलो आणि मला काहीच समजत नाही, असं नको मित्रांनो. मी तो जर का विषय घेऊन बसलेलो आहे तर तो मला अंडरस्टँड व्हायला हवा, मला ते समजायला हवं, मला त्या पुस्तकात जे चाललंय वाचतोय ते मला अंडरस्टँड व्हायला हवं, समोर मार्गदर्शक जे शिकवतोय ते माझ्या डोक्यात जायला हवं, मला त्याचं आकलन व्हायला हवं. तर हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे पहिले 15 दिवस जे सिलेबस वाचनानंतर असेल ते तुमचं आहे ऑप्शनल निवडणं. आणि या ऑप्शनल निवडण्यात तुम्ही दुकानात जा, वेगवेगळे ऑप्शनल पुस्तकं घ्या, म्हटलो तसं अधिकाऱ्यांशी डिस्कस करा, ती पुस्तकं चाळा, वाटली तर 2-3 वेगवेगळे ऑप्शनलची बेसिक पुस्तकं घ्या, ती वाचा, 15-15, 20-20 पानं पहिलं प्रकरण, कदाचित मधली पण काही वाचा. तुम्हाला इंटरेस्ट येतोय का बघा, तुम्हाला अंडरस्टँड होतंय का बघा. यूट्यूबवर जा, अनेक मार्गदर्शक उपलब्ध आहेत, त्यांचे क्लासेस बघा, त्यांचे काही फ्री लेक्चर्स बघा यूट्यूबवर, त्याच्यातून समजून घ्या की मला जर का हा विषय समजला नाही तर समजून येतोय का. सर्वात महत्त्वाचं अंडरस्टँड होणं. जर का तुम्हाला अंडरस्टँड होत असेल तर इंटरेस्ट पण राहील, तुम्ही 4 वर्ष वाचू शकता. तर अंडरस्टँड कसं होते हे मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. ठीक आहे. स्कोअर होऊ शकेल का ते पहा. स्कोअर कधी होईल, जेव्हा तुम्हाला तो कंटेंट समजलेला असेल, माझ्या डोक्यात तो कंटेंट बसलेला असेल, समजला असेल, तेव्हाच मी त्याला रिप्रोड्यूस करू शकतो, मी माझ्या पद्धतीने त्याला लिहू शकतो. ठीक आहे. सो पुस्तकं तुम्हाला व्यवस्थित वाचता यायला हवी, संदर्भ समजायला हवे, आणि साधी सोपी सरळ भाषा हवी की जी तुम्हाला लगेच ग्रास्प होईल. ठीक आहे. सो कंटेंट आणि साधी सोपी भाषा आणि समजणारी भाषा, ह्या 3 पद्धतीने चा विचार करा. अनेक वेळेला काय होतं की काहीतरी आपण वेगळं वाचतो किंवा गुगल ट्रान्सलेशन पाहतो आणि ते खूप वेगळं होतं आणि ते आपण त्याच्यातून वेगळ्या पद्धतीत जातो. तर तसं न होता साधी सरळ सोपी भाषा ज्याला मिनिंग आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पहा. त्यानंतर तेच म्हटलं मी, वैकल्पिक विषयाचे मुबलक संदर्भ उपलब्ध आहेत का, आणि सर्वात चांगलं महत्त्वाचं, चांगला मनापासून शिकवणारा, त्या विषयावर प्रभुत्व असणारा आणि तुम्हाला कळालं नाही तर समजून सांगणारा शिक्षक हवा त्या विषयाला. ठीक आहे. चांगला मनापासून शिकवणारा, त्या विषयावर प्रभुत्व असणारा आणि तुम्हाला समजलं नाही तर तो विषय समजून सांगणारा शिक्षक, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहे ऑप्शनल निवडताना मित्रांनो. ठीक आहे. तर एक ग्रॉसली आपण मगाशी बोललो तसं 4 महिने 25 दिवस किंवा 5 महिने एक साधारणतः, जर का तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट देत असाल तर त्यांना 4 महिने 25 दिवस किंवा 5 महिने, आणि जर का तुम्ही सिनियर विद्यार्थी असाल तर 6 महिने, या पद्धतीने तुम्हाला मेन्सचा अभ्यासाला वेळ मिळतोय. तर आपण त्या पद्धतीने पाहूया मित्रांनो की जर का तुम्हाला 5 महिने मिळाले तर तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करणार. तर एक तुम्ही कम्प्लिटली एक आठवडाभर ऑप्शनलचा अभ्यास करू शकता, एक आठवडाभर एथिक्सचा अभ्यास करू शकता, असंही जाऊ शकता. अनेक विद्यार्थ्यांना ते जमत नाही, हाफ ऑफ डे करू शकता. सो मगाशी जसं टाईम टेबल मुद्दा म्हणून मी सांगितलं, त्याच्यात हा पहिला जो स्ट्रेच आहे 8 ते 12, 8 ते 1, इथं तुम्ही ऑप्शनलचा अभ्यास करा. दुसरा जो स्ट्रेच आहे 5 ते 8 किंवा 5 ते 9, 5 ते 10, कदाचित तुम्ही 4 ते 5च्या ऐवजी
3 ते 4 मध्ये पण टी ब्रेक घेऊ शकता. या पद्धतीने तुम्ही दुसरा स्ट्रेच पण 4 ते 5 असा ठेवू शकता. इथे तुम्ही GS म्हणजे मुख्य परीक्षेचे जे विषय त्यांचा अभ्यास करू शकता. तर साधारणतः एथिक्स घेऊ शकता, तुम्ही निबंध घेऊ शकता स्टार्टिंगला. ठीक आहे. तर तुम्हाला हे 2 स्ट्रेच आहेत. तर तुम्ही हाफ डे मध्ये इथे ऑप्शनल, इथे तुमचं GS मुख्यचा अभ्यास आणि मधल्या पार्टमध्ये तुम्ही आन्सर रायटिंग आणि अवांतर, अग्रलेख, निबंध किंवा एथिक्सच्या दृष्टीने जे काही तुम्हाला वाचन लागते ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि नंतर स्मॉल डिस्कशन. या पद्धतीने तुमचं मुख्यचं एक शॉर्टमध्ये टाइम टेबल तयार होतं आहे आत्तापासूनचं. ठीक आहे. तर याच्यात तुम्ही जर का मला म्हणाल तर एथिक्स, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी म्हणजे स्पेशली जे GS3 GS4चे विषय, हे जे आधीपासून स्पर्धा परीक्षा करत आलेले विद्यार्थी आहेत, ज्यांनी ऑब्जेक्टिव्हचा पण अभ्यास केलेला आहे, अशांसाठी हे विषय नवीन आहे. तर मला असं वाटतं की अशा विद्यार्थ्यांनी या विषयांचा पहिल्यांदा अभ्यास सुरू करायला हवा. ठीक आहे. आणि GS1 GS2मध्ये इतिहास, भूगोल, समाजशास्त्र आणि पॉलिटी येतं. तर हे जे विषय आहेत ते बऱ्यापैकी पूर्वला लागून येतात. त्यामुळं GS1 GS2चा जो अभ्यास आहे तो शेवटच्या 1-2 महिन्यात तुम्ही केला तर तुम्हाला जर का परीक्षा काही ही टेंटेटिव्ह डेट आहे 28 सप्टेंबर, ती जर का थोडीशी पुढं मागं झाली तर तुम्हाला त्या पद्धतीने GS1 2चा पण अभ्यास थोडासा पुढं घेता येतो, किंवा खाली आली किंवा तीच राहिली तर त्या पद्धतीने तुम्हाला लगेच पूर्वपरीक्षेवर सुद्धा शिफ्ट होता येतं. सो एथिक्स, डिझास्टर मॅनेजमेंट आणि इंटरनल सिक्युरिटी ह्या सब्जेक्ट्सला तुम्ही पहिल्यांदा मुख्य परीक्षेचा अभ्यासाला सुरुवात करा. आणि 5 महिने पहिला सेशन हा तुम्ही बऱ्यापैकी ऑप्शनलला ठेवा. आता मला म्हणाल तर एथिक्ससाठी आपलं पुस्तक येत आहे, डॉक्टर आशिष जेतपाळ सरांचं आहे. 2013 ते 2024 ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, प्रश्न उत्तर आणि एक्सप्लेनेशन, एक मॉडेल आन्सर्स कसे असायला हवे एथिक्सचे, तर ते पुस्तक लवकरच साधारणतः 1 महिना 1.5 महिन्याच्या आतमध्ये उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे. त्याचबरोबर एथिक्सचं पुस्तकसुद्धा अन्नदाते सरांचं येत आहे, अर्थशास्त्राचं विनायक घायल सरांतर्फे येत आहे, आणि डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटीवर काम चालूच आहे. ठीक आहे. तर चिकटून मी जसं म्हटलो तसं GS1 GS2चा अभ्यास होईल. एथिक्स हा विषय मी तुम्हाला म्हटलो तसा नवीन आहे. तर तुम्हाला मी सांगितलं की एथिक्सवर आपलं सागर प्रकाशनातर्फे मटेरियल उपलब्ध होत आहे. आशिष जेतपाल सरांचं PYQ येते आणि अन्नदाते सरांचं पुस्तक येते. मला म्हणाल तर सुरुवात कशी करू, तर मी सांगेल की एथिक्ससाठी किंवा याचे तर तुम्ही पहिल्यांदा अग्रलेख ह्या सगळ्या गोष्टी वाचायला सुरुवात करा. महात्मा गांधींचं माझ्या सत्याचे प्रयोग वाचा. विवेकानंदांची खूप छान पुस्तकं आहेत, विचार आहेत, ते वाचा. त्यानंतर अनेक विचारवंत आहेत, त्यांची पुस्तकं वाचू शकता तुम्ही, ती वाचायला सुरुवात करा. संत परंपरेतली काही वाचा. निबंध असतील, निबंधात किंवा एथिक्समध्ये केस हिस्ट्रीत तुम्हाला अनेक ठिकाणी काही अभंग, ओवी पेरता येतात, तर त्याचासुद्धा तुम्ही थोडाफार अभ्यास करा. त्यांना डिवाईड करा, कॉन्फ्रिगेट करा, की विज्ञानाशी रिलेटेड निबंध आला, विज्ञान रिलेटेड काही क्वेश्चन्स आले तर मी हे अभंग वापरू शकतो किंवा मी हे वाक्य यूज करू शकतो. या पद्धतीने त्यांना नोट्स फॉर्ममध्ये घ्या पहिल्यांदाच. ठीक आहे. त्यानंतर सागरांचं निबंध संदर्भ आहेत, 72 मराठी निबंध आहे, इंग्रजी व मराठी अत्यावश्यक निबंध आहे, निबंध मालिका मराठी निबंध डॉक्टर लीला गोळविलकर आहेत. तर सागरांचं आपल्या प्रकाशनाचं सुद्धा निबंधावर पुस्तक आहेत, जसे 72 निबंध, इंग्रजी व मराठी अत्यावश्यक निबंध, निबंध मालिका, निवडक मराठी निबंध डॉक्टर लीला गोळविलकर. या पद्धतीने निबंधांची सुद्धा पुस्तकं आहेत. तर हे सुद्धा तुम्ही वाचायला लागा. आन्सर रायटिंगचा अभ्यास करा. मला वाटतं बऱ्यापैकी एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला ब्रीफली सांगितलेलं आहे की कशा पद्धतीचा अभ्यास असायला हवा. 1-2 मिनटात मी परत एकदा शॉर्टमध्ये वाटल्यास तुम्हाला सांगतो. फर्स्ट अटेम्प्ट किंवा पहिल्या 3 अटेम्प्टच्या आत असाल किंवा तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षा तुम्हाला द्यायचं हेच तुमचं ध्येय असेल तर तुम्ही 5 महिने मुख्य आणि उरलेले 3 महिने तुम्ही पूर्वचा अभ्यास करू शकता. आणि जर का तुम्ही क्वालिफाय झालेला असाल राज्यसेवा आत्तापर्यंत पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवाच द्यायचा तुमचा प्लॅन असेल पुढेही 2025 पासून, तर 6 महिने तुम्ही मेन्सचा अभ्यासाला द्या डिस्क्रिप्टिव्हच्या,
कारण की तुमचा पूर्वचा अभ्यास झालेला आहे. त्यानंतर जे विद्यार्थी कंबाईनला फोकस करतात ते त्यांनी 2 फेब्रुवारीनंतर अभ्यास सुरू करू शकता. 5 फेब्रुवारीपासून साधारणतः 4 महिने ते 10 दिवस मिळतात ते त्यांना मेन्सचा अभ्यासाला डिस्क्रिप्टिव्हच्या, आणि त्याचबरोबर ते 3-1 महिने त्यांना पूर्वच्या अभ्यासाला मिळतात. सरळ सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम 2 महिने एक सरळ सेवाला 1 महिना या पद्धतीने देऊ शकतात. त्याच्यापेक्षा जास्त फोकस सरळ सेवांच्या एक्झाम द्या, पण त्याच्या अभ्यासावर करू नका. ठीक आहे, या पद्धतीने डेली टाईम टेबल मी तुम्हाला सांगितलं आहे. आपल्याला 8 ते 12 एक असा 4 ते 5 तासांचा स्ट्रेच मिळतो, जिथं आपण ऑप्शनलचा अभ्यास करू. 1 ते 4 मध्ये आपण CSAT किंवा आन्सर रायटिंग किंवा एथिक्स आणि निबंध यांच्यासाठी आपल्याला जे अवांतर वाचन लागते ते करू. आणि त्यानंतर 5 ते 8, 5 ते 9 असा जो दुसरा स्ट्रेच मिळतो, त्याच्यात आपण पहिल्यांदा GS3, GS4 आणि शेवटच्या 1-2 महिन्यात GS1, GS2चा अभ्यास करू, म्हणजे आपला पूर्वपरीक्षेचा अभ्यास करता येईल. एथिक्स, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी हे विषय आयोगाला नवीन आहेत, त्यांचा अभ्यास पहा. सिलेबस वाचा. ऑप्शनल कसा निवडायचा त्याच्यासाठी अधिकाऱ्यांशी, UPSC ॲस्पिरंट्सशी आणि मार्गदर्शकांशी चर्चा करा. वेगवेगळ्या विषयांच्या मार्गदर्शकांशी वेगवेगळ्या विषयांसंदर्भात चर्चा करा. दुकानात जा, संदर्भ उपलब्धता बघा, मार्गदर्शक कसे शिकवतात ते पहा. मला विचाराल तर के सागरतर्फे पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी, पबॅड, सोशोलॉजी आणि मराठी वाड्मय या विषयांचे मुबलक संदर्भ उपलब्ध आहेत, तुम्ही बिंदास घेऊ शकता. ठीक आहे, तर या पद्धतीने ऑप्शनल निवडणं पण झालेलं आहे आणि कसा अभ्यास करायचा तेही सांगितलेलं आहे. तर अभ्यास सुरू करा मित्रांनो. थँक्यू. नमस्कार.